इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील समास या उपघटकावरील काही नमुना प्रश्न आज आपण पाहूयात। प्रश्न पहिला, ऋणमुक्त या शब्दाचा योग्य विग्रह खालीलपैकी कोणता? ऋणमुक्त, ऋणासाठी मुक्त, ऋणातून मुक्त आणि ऋणाशिवाय मुक्त। तर ऋणमुक्त या शब्दाचा विग्रह काय होतो सांगा? ऋणातून मुक्त। हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे। समासात कमीत कमी डॅश शब्द असतात, 1 2 3 4। तर समासात कमीत कमी किती शब्द असतात? 2 शब्द असतात। बेभान या सामासिक शब्दाचा समास ओळखा। तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व आणि बहुव्रीही। तर या ठिकाणी पहा, बेभान या शब्दाचा विग्रह काय होतो? तर भान न बाळगता। आणि ह्याच्यामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं आहे, म्हणजे पहिला शब्द हा महत्त्वाचा आहे, म्हणून हे कोणता समास आहे? अव्ययीभाव समास आहे। खालीलपैकी बहुव्रीही समासाची उदाहरण पर्यायातून निवडा। राजवाडा, त्रिखंड, 1 2 आणि निर्धन। तर या ठिकाणी निर्धन म्हणजे काय पहा? निघून गेले आहे ज्याचे धन असा तो, म्हणजे हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे। कारण याच्यामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे नसून तिसऱ्याच शब्दाचा बोध होतो, म्हणून हे बहुव्रीही समास आहे। पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा। 2 पर्याय अचूक। सुख दुःख, सुख आणि दुःख, दररोज, प्रत्येक घडीला, घरकाम, घर किंवा काम, दुर्मिळ, मिळण्यास कठीण। तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 2 आणि 3 जे आहे यातील शब्दांचा विग्रह चुकीचा आहे। दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी येणार, तर प्रत्येक घडीला दिलेले आहे। घरकाम, घर किंवा काम नाही, घर काम वगैरे येणार, त्यामुळं हे दोन्ही पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत। मग योग्य जोडी कोणती? सुख दुःख, सुख आणि दुःख। आणि पर्याय क्रमांक 4 दुर्मिळ म्हणजेच काय? मिळण्यास कठीण। कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात? अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुव्रीही, द्वंद्व। तर या ठिकाणी पहा, अव्ययीभावामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, तत्पुरुषमध्ये दुसरं, त्यानंतर द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदे गौण असतात। तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। पुढील सामासिक शब्दातील एक सामासिक शब्द वेगळ्या समासाचे उदाहरण आहे, ते पर्यायातून निवडा। मागे पुढे, क्रांतिकारक, संगीतकार आणि शास्त्रज्ञ। तर या ठिकाणी पहा, क्रांतिकारक, संगीतकार आणि शास्त्रज्ञ हे जे उदाहरण आहेत ते तत्पुरुष समासाचे आहेत। आणि याच्यामधलं मागे पुढे हा जो शब्द आहे तो द्वंद्व समासाचं उदाहरण आहे। यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, म्हणून हे द्वंद्व समास आहे, म्हणून हा पर्याय वेगळा आहे। खालीलपैकी 2 अव्ययीभाव समासाचे उदाहरण पर्यायातून निवडा। यथाकाल, गैरमर्जी, देवघर आणि लंबोदर। तर या ठिकाणी याच्यामधले यथाकाल आणि गैरमर्जी हे जे सामासिक शब्द आहेत यामध्ये यांचं पहिलं पद महत्त्वाचं असतं। मग अव्ययीभाव समासाचं उदाहरण यथाकाल आणि गैरमर्जी। खालीलपैकी चुकीची जोडी शोधा। 2 पर्याय अचूक। अव्ययीभाव समास पहिले पद प्रधान, तत्पुरुष समास दुसरे पद प्रधान, द्वंद्व समास दोन्ही पदे गौण, बहुव्रीही समास दोन्ही पद प्रधान। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आणि 4 चुकीचे आहेत पहा, कारण द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात आणि बहुव्रीही समासमध्ये दोन्ही पदं गौण असतात, त्यामुळे हे दोन्ही उदाहरणं चुकीची आहेत। खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा। पांडुरंग पंढरपुरात विटेवर उभा आहे। पंढरपूर, विटेवर, पांडुरंग आणि उभा। तर याच्यामधला पांडुरंग हा जो शब्द आहे तो सामासिक शब्द आहे, कारण त्याचा विग्रह कसा होतो सांगा? पांडुर आहे ज्याचा रंग असा तो, म्हणजेच कोण? विठ्ठल। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे।